आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी झालेली आहे आणि यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या अपात्रता प्रकरणावर भाष्य केलंय। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं याबाबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला नोटीस पाठवण्यात आलेली आहे। अजित पवारांना त्यांनी विचारलंय, तुम्हाला अपात्र का करू नये याचं उत्तर तुम्ही द्या, अशी नोटीस कोर्टानं आता अजित पवार गटाला पाठवलेली आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवेळी नेमकं काय घडलंय याची माहिती दिली आहे सिद्धार्थ शिंदे यांनी। शिवसेनेचे आमदार प्रकरण सोबतच एनसीपीचं प्रकरण देखील सुनावणीसाठी येईल, पण भारत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात 6 ऑगस्टची तारीख घेतली आहे आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथं देखील उत्तर द्यावं लागणार आहे। सप्टेंबर अखेरपर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना हे प्रकरण लांबवायचं आहे आणि म्हणून ते मुंबईच्या हायकोर्टात गेलेले आहेत, असा आरोप देखील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी केला आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीची प्रकरणं एकत्र ऐकतो असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीवेळी म्हटलेलं आहे आणि आज राष्ट्रवादीतील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होती, त्यावेळी दोन्ही प्रकरणं एकसारखी आहेत, त्यामुळे ही सुनावणी आम्ही एकत्र ऐकू असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा समोर आला होता। उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटाच्या विरोधात तर शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली होती। त्यानंतर या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। या दोन्ही पक्षांची सुनावणी आता यापुढे एकत्र होणार आहे आणि ही सुनावणी पुढे एकत्र होण्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला मोठा झटका देत तुम्हाला आम्ही अपात्र का करू नये याचं उत्तर आम्हाला द्या, अशी थेट नोटीस अजित पवार गटाला पाठवलेली आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये एक मोठा भूकंप, मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळू शकतो। यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करा।